हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः. सदागमेकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणम्. प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः. ब्रह्मान्त गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मजन्मनि. आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता. श्री मध्वगुरुभ्यो नमः. सर्वगुरुभ्यो नमः. श्री देवेंद्रतीर्थ, श्री सुधींद्रतीर्थ, श्री संयमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः. आम्ही श्रीमद आचार्यालय काणिंतू आचार्यानं ತಂಗೆಲೆ ಶಿಷ್ಯಾಂಕ ಮಾತ್ರನೇ ಸಾಧಾರಣ ತಂಗೆಲೆ ಸಂಪರ್ಕ ಇಲೆ ಪೂರೈ ಜನಕ ತಂಗೆಲೆ ಫವಾಡ ಪೂರೈ दक्कईल मला जाय म्हणून दाखोवची न्ही ते पवाड जाता तांगेल निमिती तांगेल संपर्क कोण आसा तांकां पुराय जाणां कळटलें. तशी निजावन वायुदेवाल अवतार जावन आसल्यारी जगत्याचे जनालेद्राक आम्ही सामान्य मानव शरीर घेवन येयले मानवाची म्हणून दाखयता आशिल्लींची तशी तांगेले पवाड तांगेले तेजस्सू तांगेले वाक्चातुर्य या पुराय पळोवन तांकां शिष्य जन जाता रसाची शिष्य न्हंय कशी समुद्रा मेळटाची न्हू तशी तांगेले शिष्य वृंदाक शिष्य चड जाता रसाची. सामान्य मनशाल बरी तांणी आसल्यारी एकक वेळाक तांणी सामान्य न्हय सर्वज्ञ मंत्र न्हय भारी बलशाली म्हणून म्हणलेले तांगेले शिष्यांक कळतशिल्लें. एक पंत तांणी केरळ देशाक येता रस्त्याची पारंती म्हणून म्हणलेले एक ग्रामाक तांणी आयल्यांची. पारंती सुरसदनं विशाल संवित संप्राप्तः खलु सुचिरान्निवेद्यहीनं ग्राम्याग्र क्षितिपतिभिः दिनार्थमात्रा तद्भूतिर्व्यधित सबूत बल्यनल्पाः. म्हळ्यार थंय पारंती ग्रामांत तांणी आयल्यांची थंयचे जन त्या गांवांक केवड देवल म्हणून आपयतालींची. थंय एक सान देवाळ देवस्थान त्या देवस्थान जीर्णावस्थेन तसं देवाक थंय पुजा जायना कसलेय जायना. तशें हांव त्या ग्रामाचे जनांक ते त्या खातीर तशी जल्ला म्हळ्यार तांचे ग्रामदेवतेक तांणी अनादर केला म्हळ्यार थंय पुजा सकाळी कसली करनात न्हू तांणी. तशें हांव त्या जनांक एक घोर शिक्षा आयली म्हूण येता म्हळ्यार थंय व्हड एक तळ आसा जाल्यार कितलेच पावस येवो त्या तळें सुकून वता आटून वता. जनांक बेसाय करूं उदना पशूंक पिवच्या उदना जनाकय तशीची पिवच्याकय उदना. तसल एक क्षाम त्या गांवां आयला. मध्वाचार्यालय तांणी सांगताची मध्वाचार्य तांगेले वयर करुणेन थंय आयल्यांची निजावन तांणी इडी तुडी म्हणून म्हणलेले एक गांवां बाई सरलेलीची पारंती ग्रामाचे जनान भक्षे पळोवन तांणी सांगिल्लें ऐकून थंय आयले. तांणी थंय आयले कुडले तांकां कळ्ळें त्या ग्रामाक पावस येना आनी आयल पावसाचें उदक तें तळ्यांत रबना कसं लागता कसं जाल्ली तें म्हूण सांगून तांकां थंय त्या गांवांत पांय दवरले कुडले कळ्ळें. म्हळ्यार फुडले तांगेल्या अवतारांत भीमसेन जावन येताना त्या ग्रामांत तांणी आयिल्ली पांडव वनवास आसतना त्या केरळची त्या पारंती ग्रामांत ಸ್ವಲ್ಪ काळ थंय वास केलेले. थंय धर्मराय आनी ते पंच पांडवान विष्णूले 5 प्रतिमा त्या पारंती देवस्थानांत प्रतिश्ठ केलेले. द्रौपदीन थंय अभिषेकाक उदाहरण दिवचें. त्या प्रतिमेक कलिगालांत पूजा राबला न्हय. तशें हांव गांवांक अनावृश्टी येना पावसू येना जनाक बारीची हे जालात. कुडले आचार्यान कशें केलें ते गांवच्या जनांक आपयलें आनी त्या विग्रहाक एक शाश्वत जावन पूजा नैवेद्य असल पुराय व्यवस्थ केलें. बलिकार्याय कोरका म्हणलें जनांनी संतोशान केलें परमात्माक संतोश केलें.
त्या वेळाक परमात्मान अनुग्रह केल्ले त्यांची परमात्माल प्रेरणेन आचार्यांनी ತಂಗೆಲೆ कावेचे शाल ताजेन एक वारे बिस्विल कुडले नी चावनु ग्रीष्म ऋतू म्हणटाची ज्येष्ठ आषाढ केदनाय पावस येना जाल्यार मोड नातील तितले वेळाकय आकाशांत मोड दिसली कय सगळेची तळे भरचे तितले पावस येवन तळे भरती जाल्ले पळयतले जेन्ना भारी आश्चर्य जाल्ले ते पारांती ग्रामाचे तळे भोर न्हू भायर हळू सुरू जाल्ले तसल एक अद्भुत विचारू तेंचे ग्रामा यजमान तो ग्रामाचो अधिपती एकलो गौडू म्हूण आशिल्लो ताणें ताका भारी जाळ येयले कोणकी भायर दुखून येयलो एकलो या परे करून दाखो न्हू जनांक आनी तोची मिगेल अद्राक गौरवानी घेता म्हूण जाल्यार मिगेल गौरव प्रतिश्ठा ह्या गांवां उणी जेतकी म्हूण सांगून ताका मध्वाचार्याल वैरी म्हणून तो कोपयले कय तशें जावन केलो थंय तेंच्या गांवांत अद्वैती आशिल्लीची तांकांय मध्वाचार्याल वयर ಸ್ವಲ್ಪ मत्सर आशिल्लें ताणें कशें केलें तांकां आपोवन तांकां आनीक मत्सर चड जेवची तशी पुरो शिकोवन दिलें तशें जावन ताणें कशें केलें म्हळ्यार त्या गौडान आचार्यांक रात्री न्हिद तेन्ना मार्चाक म्हणून 4 जन जट्टींक थंय पेटयला ते जट्टी आयल्यांची धुर्मंत्रे कलपटलै प्रचोद्यमानो ग्रामेशो वृषलपती हर्तुमेनम ते ग्रामेश म्हळ्यार ग्राम यजमानान तागेले प्रचोदनेक हांनी 4 जन खलपटलै तांणी दुश्ट जट्टी तांणी आयल्यांची तांणी थंय भितर आयलीची भितरी आयली मात्र ते दोळटे तांणी समसाची केद्दन तेंची देवालयांत तांणी राबल्यांचे आचार्य ते केन्ना ते देवालयाच्या प्रकारा भितर पांय दवरले की तांकां दोळो दिसनाशी वयर जाले कुरुडू जावन कुरुडू जालींचे न्हय दोळो सकाळीं ते कडेन हे कडेन थंयच देवालया पवळींत प्रकारांत भोंवतरच शिवाय तांकां कसलें दिसना कडेरी इत्याक हांगेले कसली सुद्दी न्ही म्हूण ते गौडा ते देवस्थाना आयलो ताकाय भितर येताना तिची गती तो तांगेलो ओटू थंय सुतूचे सुरू केलें सकाळ जाले नंतर तांकां दृश्ट येयली त्या वेळार तांकां तांगेली चुकी कळ्ळी त्या गौडांनी ते 4 जट्टींनी मध्वाचार्याल पांयार पळोवन आमी यशेश करचें आलोचन केलेलें आमगेलें कृत्य करूं आलोचन केलेलें एक व्हड पाप आमी आमकां करूं जायना नातील एक देवाल अनुग्रह तो केलेले जाल्यार कितले पापिश्ट जाता आशिल्ले की आमगेले असल दुश्ट आलोचने जाल्यार तूं क्षम करता म्हूण तांगेले क्षमी मागून तांणी चमकलीची असल कितले की अचिंत्य अद्भुत घटण म्हूण येता तसल ते मध्वाचार्याल जिवनांत आमी मस्त पळोवं सर्व घटनेंतूय आमी पळोवचें गेल्यार मध्वाचार्य दुर्बल जन आसा पळय तांगेल वैरी कसले कोपनाची मात्र न्हय मूर्ख अज्ञानी म्हणटाची गोत्त सुनू जाळ पावतल जन न्हय मूर्ख अज्ञानी केलो वसाची तांगेल वैरी कसले आग्रह करनाशी क्षम दितली खंय तांणी कित्याक म्हळ्यार तांगेलें मन उदार तशीची पारंती ग्रामाचे लागीं एक सरिदंतर म्हळ्यार एक ग्राम आसा थंय तांणी तांगेले शिश्यांक गेले खातीर कृष्णामृत महार्णम म्हळ्यार एक ग्रंथ रचना केली खंय तांणी श्रीदंतर ग्रामा लागीं तशी त्या परमात्माले भगवत कार्य साधक जावन तांणी आयल्यांची लोकांत सर्व लोकांत विष्णू सर्वोत्तमत्व सांगता आसाची मात्र न्हय विष्णू सर्वोत्तमत्व कळोवका जाल्यार भक्तीपूर्वक अध्ययन कोरका तशें परमात्माले महात्म्य ज्ञान मेळटा म्हणून सकडी प्रसार केले मध्वाचार्यान मागीर तांणी केलेले ते द्वैत सिद्धांत मुखार सून आशिल्ले जनांक एक दारिदीप जावका म्हळ्यार दारिदीप म्हळ्यार कसं न्हय वाट दाखोवका मुखार सुनू आयिल्ले जनांक मुखार सुनू येवचे जनांगाक मध्वाचार्याले ते परमात्माल विष्णू सर्वोत्तम तत्व ते कळ्ळार ते द्वैत सिद्धांत कळ्ळार मुखार सुनू जनान देवाले वचे वाट सोदूं येता म्हूण सांगून तांणी एक त्या द्वैत सिद्धांताक एक भरती एक अडिपाय जावका म्हूण म्हळे खातीर तांणी कशें केलें सर्व मूल म्हूण म्हळेलें नांवान नांवारी
ಸಂಸ್ಕೃತ ಭಾಷೆರಿ 37 ग्रंथ रचन केलं त्यांनी. सर्व मूल ग्रंथ म्हणून म्हणटाचे आचार्य हांगेले सर्व मूल ग्रंथ ते हरी सर्वोत्तम तत्ववादाचे व्हड एक बिल्डिंग अशी केलं त्यांनी. आणि मुखार सुनू महापंडित येयल्यांची त्यांनी ते पांय घाल्ला महासौध निर्माण केल्ले. आत्त आईल पंडितांक ते व्हड एक सौध निर्माण केलेले सौध अलंकार करचे इंटिरियरांनी म्हणून म्हणटा पळय तशें करचें काम म्हणटा पळय तसले मांद्र काम बाकी बरला. तांतू भितरी तांगेले शास्त्राक भाष्य बरोवचें एक अलंकारीक कार्य म्हूण लेखलें री. टिकाचार्य म्हणून घेतिल्ले तांगेले शिष्य जयतीर्थ त्यांनी मुख्य जावन आसाची. इत्याका म्हूण म्हळ्यार तांगेले पूर्वजन्मांतू मध्वाचार्याले एक विशेष कृपे निमती तांगेले सर्व मूल ग्रंथ घेवन एकडे तेकडे भोंवचे शिल्पळे एक तांणी वृषभा वैरी घालतालीची म्हळेलें ते जयतीर्थ इंद्रांश तांणी. तशी मुखार सुनू मध्वाचार्याल ग्रंथांक टिके म्हळ्यार भाष्य रचन करून टिकाचार्य म्हणून म्हळेले किर्ती तांकां मेळ्ळे. तशी जयतीर्थान मध्वाचार्यांगेले छडावत कृतींक पुराय व्याख्यान रचन केला. आस्तिकांगेले एक प्रीती जयतीर्थाल वैरी वरची तशी केली त्यांनी. मध्वाचार्याल ग्रंथ म्हूण म्हळ्यार भारी श्रेष्ठ म्हूण जाल्यार त्या श्रेष्ठ ग्रंथांक हांनी श्रेष्ठ जावन असोचे टिका बरयला विमर्श बरयला. तशी कितलेकी जनाक भारी खुशी मध्वाचार्याल ग्रंथ ಸ್ವಲ್ಪ अध्ययन करूं कश्ट जालें म्हूण जाल्यार जयतीर्थांगेले टीक बरयलेले ग्रंथ काडून तांणी वाजितलीची. तशी वंग देशांत त्या वेळार चैतन्य प्रभू महाप्रभू म्हूण आशिल्ले पळय बेंगाल थंय तांणी एक चैतन्य मत म्हूण केल्लें. तांगेले ते चैतन्य मताचे अनुयायी जावन आशिल्ले विद्याभूषण बलदेव म्हणलो ताणें एक प्रमेय रत्नावळी म्हूण एक ग्रंथ बरयला. त्या ग्रंथांत त्यांनी मध्वाचार्याल द्वैत सिद्धांता विशयू कशी सांगला म्हळ्यार हें रत्न ते मूल्य रत्न म्हणटाचे 37 सर्व मूल ग्रंथ ते रत्न हार करून हृदयांत धारण करका म्हणून सांगून तांणी सांगला. म्हळ्यार तितले अमूल्य विशय हृदयांत उची रदगत करून घेवचे आशिल्लो तो म्हूण म्हळेलो अर्थ. तशी व्यासराज श्रीपादराज वादिराज राघवेंद्र स्वामी हांणी पुराय जनान मध्वाचार्याल सर्व मूल आनी जयतीर्थान बरयल्ले टिकेक आनीकी तांणी मस्त टिका टिप्पणी व्याख्यान पुराय रचन केला. तशी मध्वाचार्याले ते 37 कृती म्हणटाचे 37 कृतीक सादारण येद्दोळतय आईल व्याख्यान ग्रंथ संस्कृत भाशेंतू सादारण कितली म्हळ्यार 150 चड व्याख्यान ग्रंथ आसाचे विंगड जनान बरयलेले. मागीर ते संस्कृत भाशेन मागीर ते सर्व मूल ग्रंथाक विंगड भाशेरी मस्त ग्रंथ रचन केला. कसं नाही भाष्य ग्रंथ ह्या पुराय ಒಟ್ಟು करून लेखा धरले सादारण 500 वैरी टीका व्याख्यान सकड बरयला विंगड भाशेरी. मात्र न्ही द्वैत सिद्धांताचे मुख्य सकडी प्रमेय म्हणटा पळय मुख्य विशय कसो आसा त्या पुराय हरिदासांनी तांगेले किर्तनेंतू पद्यांतू सुळादींतू गाभोगादींतू पुराय केला. त्या पुराय व्याख्यान तसले उगाभोग सुळादी कीर्तने पद करून व्याख्यान बरयलेलें आसा पळय ते हरिदास सादारण 1000 लागी आसाचे. तांणी एकलेले कृती म्हूण लेख घाल्यार ಒಟ್ಟು करतना 10,000 कृती रचन तांणी केला म्हूण म्हणटाचे. तशी सर्व हरिदास साहित्य खंयचे वयर डिपेंड जावन आसा म्हूण म्हळ्यार मध्वाचार्यान रचन केलेले 37 सर्व मूल ग्रंथा वैरी एक प्राकृत विवरणे रुपार आसा. म्हणटना मध्वाचार्याली प्रतिभा कितले अचिंत्य कितले अद्भुत म्हूण आमी लेखूं येता. तशी सर्व मूल ग्रंथ 37 ग्रंथ ते हरिदास साहित्याचे एक संकेतची म्हूण येता. तशी दास म्हूण म्हळ्यार द आनी स
हाजे दोन अक्षराचे संयोजन म्हूण जाल्ला रे मध्वाचार्यान लोकांक सांगला कसं न्ही म्हण म्हळ्यार परमात्मो ईश जाल्यार हांव तागेलो दासोहम म्हूण तशी ते दासोहम आनी हरी सर्वोत्तम म्हूण म्हळेले भावाक ते एक भावन आसा पळय देवूची सर्वोत्तम आमी पळय तागेलो दास म्हूण ते सर्व मूल ग्रंथ आसा पळय समुच्चय म्हळ्यार 37 ग्रंथ ಒಟ್ಟು केल्यार ते दासोहम म्हळेले एक भाव कसले म्हूण म्हळेले आमकां कळटा म्हूण तशी व्यासराजय ते सर्व मूल ग्रंथा विशीं मस्त सकट तांणी टीका केला आनी अत्युत्तम म्हणून सांगला टीका म्हळ्यार हांगा कन्नडान टिकी करचें म्हूण म्हळ्यार क्रिटिसायज करचें म्हूण येता तशी लेखुना हें क्रिटिसायजेशन म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार व्याख्यान म्हूण सांगून लेखूं येता तशी हे सर्व मूल ग्रंथांतू भाष्य केला तांणी व्याख्यान केला स्वतंत्र ग्रंथ आसची विमर्श आसची शास्त्र विचारय आसची तशी मध्वाचार्यान तांगेल्या ग्रंथाक आदार जावन कितले की प्राचीन ग्रंथ प्रमाण तांणी सांगिल्लो आसा तितले चंद करून तितले विद्वत पूर्ण जावन कोणीय वेद उपनिषद पुराण सकळी संशोधन करून कोणीय प्रकटन केलेले ना म्हूण सांगूं येता तशीच सर्व मूल ग्रंथाचे एक कसकस सकडी विशय सांगला ते पळोवचें गेल्यार सुरवेक बरयिल्लें तांणी गीता भाश्य कडेर म्हणटा जयंती निर्णय म्हणून बरयलें गीता भाश्य म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार सुप्रसिद्ध जावन आशिल्लें परमात्माले गीता भगवद्गीता म्हणटाचे आमी ताजे वयर एक व्याख्यान बरयलेलें तांणी सुरवे बरयलेलें तांगेलें प्रथम काव्य तें तशी देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्ण गुरुश्चान गीतार्थं वक्ष्यामि लेशतः म्हूण सांगून तांणी सांगला सुरवेक तशी मागीर बरयलेलें तांणी गीता तात्पर्य निर्णय तेंची गीता भाश्याचे पूरक जावन आशिल्ले एक ग्रंथ ते गीता तात्पर्य त्या मध्वाचार्यान बद्रींतू रचन केल्लें म्हूण म्हणटाचे तशें मागीर बरयलेलें तांणी ब्रह्मसूत्र भाश्य वेदव्यासान केल्लेलें ब्रह्मसूत्र भाश्य निजावन ते वेदार्थ निर्णायक ग्रंथ म्हूण म्हणटाची ब्रह्मसूत्र भाश्यांक तेच्यावन भाष्यकार म्हळेले एक कीर्ती सर्वज्ञाचार्य म्हळेले एक गौरव ते मध्वाचार्यांक येयले तशी ते गीता तात्पर्य निर्णय म्हूण म्हळ्यार एक समुद्रशी म्हूण सांगताच खंय पुराय ब्रह्मसूत्र भाश्य म्हळ्यार एक व्हड समुद्रशी तांत भर अनर्घ्य रत्न भरल्यांची म्हूण सांगताची तशीच मागीर व्याख्यान म्हूण बरयलें ते ब्रह्मसूत्र भाश्याक समजावन पूरक जावन एक ग्रंथ बरयलेलो तांणी तांतू साधन कोरका जाल्यार देवाल वैरी निर्भय विश्वास भक्ती सकडी येवका न्हय तें अनुव्याख्यान वाजिल्यार ह्या पुराय येता तशी त्या अनुव्याख्यानाचे एक व्हड व्याख्यान कसलें म्हूण म्हळ्यार जयतीर्थ ऋषीन निर्माण केलेलें म्हळ्यार रचन केलेलें न्यायसुधा ते अनुव्याख्यानाचे रचने ते कोण अनुव्याख्यान रचन केला तांकां परमात्माले विशय परिपूर्ण गोत आसा तांणी सर्वज्ञ म्हूण म्हळेलें एक साक्षी दिवेत ताजे 4 अध्याय 4 शिश्यान एककालांतू 4 शिश्या करीन एककालांतू सांगून बरयसिल्लें म्हूण म्हणटाचे तांणी एक शिश्यांक एक अध्यायाचे एक श्लोक तांणी बरोवच्या दिल्लेले तसले एक न्यायमाला म्हूण म्हणटात त्या ग्रंथाक तशी न्याय मागीर बरयलें कसलें न्याय विवरणा ग्रंथ म्हणून अनुभाश्याक बरयलेली एक उपष्टंभक ग्रंथ म्हणटाची म्हळ्यार तांणी कसल सकडी खंडन कोरका त्या सर्व एक त्या ब्रह्मसूत्र भाष्य तंतू अनुभाष्य बरोवन त्या अनुभाष्याक उपष्टंभक ग्रंथ जावन न्याय विवरणा बरोबर तंतू भितर तांणी कसले सकडी
समनय म्हूण आसा पळय त्या पुरे विशयू युक्तियुक्त जावन खंडन केलां म्हणटाची. कसं सांगका त्या पुराय साधन केलां म्हणून सांगताची. हे पुरे बाजू म्हणल्यार मांद्र आमकां कळटा तें कसलें म्हणून जेवो अनुव्याख्यानांतू सूचन केलेलें हें पुरे ग्रंथांतू तंतू सूक्ष्म जावन रचन केलेलें अनुव्याख्यान हांतू विवरणा ग्रंथ हें तेश जावन विस्तृत जावन विवरण दिलां. अंतू सुरवेचे अध्यायांतू जयतीर्थांगेले टिके आस मागीर ताका भावबोधक टिका सकट बरयलेलो आस म्हूण म्हणटाचे. मागीर अणुभाष्य त्या आनीकय संक्षेप भाष्य ब्रह्मसूत्राचे विशेष अर्थ पुराय सूक्ष्म जावन एक सान अणुभाष्य म्हणून म्हणलेलां तूं म्हळ्यार हे पुरी विवर जावन अनुव्याख्यान ब्रह्मसूत्र न्याय विवरणा सकडी एक अध्ययन केल्लें जनाक पक्कनी खंयचे विशयांत अनुमान येयले तांणी विस्तृत अध्ययन केला कसले एक विशयांत अनुमान येयल्यार हें अणुभाष्य काणू पळयता संक्षेप भाष्य म्हणटा. म्हळ्यार एक मना वता तशी सांगची जाल्यार आतां आमी खंयचे एक सायन्स की मॅथ्स की विस्तृत जावन आशिल्ले आमी सूक्ष्म जावन पुराय ताजे इक्वेशन्स न्ही म्हणून सूत्र न्ही म्हणून ते सुत्रा वयरी जेवो एक आतां आमी थेरम म्हणून काडल्यार ते थेरम कशी सादर करचे ते विस्तृत जावन आसा जाल्यार सूत्र रुपार आसता ते. मागीर आमी एकची पेजार सर्व इक्वेशन्सांनी की आमकां जावची तशी एक स्मॉल म्हळ्यार सान रितीर आमी बरोवन काडटाचे एग्जामा वेळार बगबगी रिविजन जावचे खातीर पळय तशी हें संक्षेप भाष्य म्हणून येता. मागीर रगभाष्य म्हणटाचे ते सर्व रग्जास्य म्हणजे ताका सर्व वेदाचे सर्व ऋक हें परमात्माले सर्वोत्तमत्व प्रतिपादन करता म्हूण सांगून अंत भितर पुरे दिला तांणी खंयचे खंयचे रक विष्णूले एक पारम्य सांगता म्हूण सांगून. मागीर प्रमाण लक्षण म्हूण एक ग्रंथ बरयला सर्व मूल ग्रंथांत येता प्रत्यक्ष अनुमान आगम या पुरे प्रमाण देवाले देवाल विशय सांगच्या वेदांत प्रमाण आसा पळय त्या प्रमाणाचे लक्षण ते कसले म्हळ्यार प्रत्यक्ष अनुमान आगम असले हे पुरे एक ज्ञान आमकां संपादन करता जाल्यार जावका जाल्यार एक हे बाई सान एक ग्रंथ कथा लक्षण खंयचे एक शास्त्राचे वाक्यार्थ करतना कसो सकडी आमी मनान दवरून घेवका वाक्यार्थ म्हणून म्हळ्यार वाद विवाद करच्या जाय आशिल्ले विचारू कसले मुख्यांश जावका आमकां हे पुरे कथा लक्षणांत हे प्रमाण लक्षण आनी कथा लक्षण ग्रंथ हे तांगेले सगळेची पुरे वेदाक पुरक जावन बरयले सर्व ग्रंथाचे दोळुशी म्हळ्यार हे दोन वाजिल्यार पुरो म्हणून ताजे अर्थ. मायावाद खंडन केलेले एक ग्रंथ धांचे ते प्रपंच मिथ्य म्हणून अद्वैतवाद सांगता पळय त्या खंडन करून प्रपंच सत्य नारायण सर्वोत्तम देव म्हणून साधन करचे तसले ग्रंथ. मागीर उपाधी खंडन म्हूण म्हळेलें हें जगत सत्य म्हूण दिसच्याक आमगेलें अज्ञान कारण म्हूण अद्वैत सिद्धांतांत सांगला पळय ते न्हय तशें न्हय तें म्हूण खंडन करचे खातीर उपाधी खंडन म्हूण केलां तांणी. मागीर प्रपंच मिथ्यात्वानुमान खंडन हे अद्वैत सिद्धांताचे विशयो खंडन करून बरयलेले ग्रंथ हे मागीर तत्वसंख्यान द्वैतमतांतू कसो सकट तत्वस ताजे लक्षण पुराय एक विस्तार जावन सांगिल्लो ग्रंथ. तत्वविवेक द्वैत मतांतले स्वतंत्र आनी अस्वतंत्र प्रमेयाचे एक विशेष जावन सांगिल्ले ग्रंथ हे. तत्वोद्योत अद्वैत सिद्धांत खंडन करचे अनेक तत्ववाद बोधक ग्रंथ हे. कर्मनिर्णय ऋग्वेदांतले ब्राह्मणांत आशिल्ले महानामनी खंडाचे अर्थ विवरण केलेले ते ग्रंथ तांणी आत्त उजिरे म्हणटाचे आमी ताका उच्चभुती म्हणचे आशिल्ले त्या वेळार ते ग्रामांत कर्मकांड व्याख्याना म्हळ्यार अद्वैतींक तांणी हे कसो सांगून
अद्वैतीक कशी खंडन कोरनात तांगेला द्वैत खंडन केलेलं त्या पुरय म्हळ्यार थंय तांगेले कोण वाद आयल्यांचे द्वैती तांकां पुरे जय करता रचन केलेले ग्रंथ हे उजिरे ग्रामांत बैसून ताका कर्मनिर्णय म्हणटाचे. मागीर विष्णू तत्व निर्णय द्वैत सिद्धांताचे व्हड पुरे विशयो थंय सदागमेक विज्ञेयम म्हूण आमी म्हणटा पळय म्हळ्यार सदागमाचे सर्व वाक्यांतू परमात्मूची पारम्य म्हणून सांग परमात्म्याला पारम्य एक समर्थन केला पळय ताका अणुसुधा म्हणून म्हळेले विष्णू तत्व निर्णयाक अणुसुधा म्हणून म्हणटाचे. तशें समर्थ सिद्धांत स्थापन केलेलो ग्रंथ हे. ह्या ग्रंथांत ಒಟ್ಟು 3 अध्याय सुचे म्हणटा. मागीर ईशावास्य भाष्य ईशावास्य उपनिषत्ताक बरयलेले, काटक भाष्य कठोपनिषत्ताचे, छांदोग्य भाष्य छांदोग्य उपनिषत्ताचे, अथर्वण भाष्य अथर्वण वेदा खातीर, मांडूक भाष्य मांडूक उपनिषत्ताचे, षटप्रश्न भाष्य म्हणून. मागीर तलवकार उपनिषत्ताचे तलवाकार भाष्य, ऐतरेय भाष्य तैतिरीय भाष्य म्हळ्यार सर्व उपनिषत्ताकय तांणी भाष्य बरयलां. बृहदारण्यक हें. मागीर त्रिविक्रम तांगेले शिश्य त्रिविक्रम पंडिताचार्यान रचन केलेले वायुस्तुतीक ताका एक वज्रकवचशी तांणी एक नरसिंह नखस्तोत्र म्हणून बरयलां. त्या त्रिविक्रम पंडिताचार्यान बरयलेले वायुस्तुती पठण करपाक जाय. सुरवेक मध्वाचार्यान रचन केलेले नरसिंह नखस्तोत्र म्हणून काकडेरी ते म्हणून का म्हणटा तांचो 2 श्लोक सुचो. मागीर द्वादश स्तोत्र कृष्ण परमात्माले स्तोत्र हें ताका स्तोत्र करलेले तांणी 12 स्तोत्र सचांतू तशें 12 स्तोत्र म्हणजे तांतू परमात्माले एक विशेषता सर्व मध्वाचार्यान सांगला कविते रुपारी कितले लायक आस म्हूण म्हळ्यार तें एक भक्ती युक्त जावन आशिल्लें स्तोत्र म्हूण येता. आनी विश नाश करचे शक्ती हें स्तोत्र आसा म्हणून तशी टिकाचार्य जयतीर्थ तांकां तांणी वृषभ जावन आयली म्हळेलें पळय त्या वेळाक तांकां एक दुर्मरण जेवचें आशिल्लें हें स्तोत्र पठणान परिहार केलेलें म्हणून म्हणटाची. देवाल नैवेद्या वेळार न्ही 12 स्तोत्र पठण करताचे. मागीर एक यमक भारत म्हूण त्या भारत महाभारतांत न्ही भागवतांत येवचे कृष्णालन तागेले बायलांगल चरित्र हंतस. मागीर कृष्णामृत महारणम वैष्णव एक तत्व कसं असं हे सगळे जगत्या बोधन करचे खातीर मात्र न्ही विष्णूले एक विशेषत सांगची तसले कसल धर्म कोरका आमी कोणाक कसल धर्म कोण कसल कर्म कोरका. मागीर एकादशी महात्म्य म्हळ्यार कसं न्ही ह्या पुरे विवर जावन हे कृष्णामृत महारणमांतू आस. तंत्रसारा संग्रह म्हूण म्हणटाची. वेदांतू पंचरात्र म्हूण आस पळय नारद पंचरात्र म्हणटांतू हें ताजे एक सूक्ष्म संग्रह हें तंत्रसार संग्रहांत आस. मात्र न्ही विग्रह निर्माण करची कशी ताजी प्रतिश्ठा कशी देवस्थान निर्माण करची कशी ह्या पुरे तंत्रसारांत आस म्हूण. सदाचार स्मृती हें प्रत्येक मनशाला आध्यात्मीक साधनेक अवश्य जावका जाल्लें एक नित्यकर्मानुष्ठान सांगचे तसले एक ग्रंथ ते सदाचार स्मृती म्हणून म्हणटाचे. मागीर भागवत तात्पर्य निर्णय वेदव्यासान निर्माण केलेले भागवत पुराणाचे ಕೆಲವು श्लोकाक एक विशेष निर्दिष्ट व्याख्यान तांणी दिला. मात्र न्ही तांतुले सूक्ष्म विचाराचे कसले एक संदेह आमकां येता तसले विचारांचो संशय निवारण जावचे तसले सकळे विशय सांगला. मात्र न्ही ಕೆಲವು कठीण सन्निवेश आसता ताका पुरे विवरणय तांणी दिला. तशीची महाभारत भागवत तात्पर्य निर्णय जाल्यार महाभारत तात्पर्य निर्णय हे महाभारतांतू ಕೆಲವು सकळी आमकां संशयात्मक जावन आशिल्ले सन्निवेश येवचे आसा. दुर्योधन तशी कसलाक द्रौपदीक पांचबामण कसल्यांक असल पुरे मस्त 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 सकळे विशयांतू संदेह येवचे आसा. हे पुरे ಕೆಲವು कष्ट संदेह ಕೆಲವು संशयात्मक सन्निवेश हक्क पुरे समर्पक जावन आशिल्ले गूढार्थ ते कसले तशी भीम म्हळ्यार कोण अर्जुनी ताका ಕೆಲವು जनाक धर्मरायान म्हळ्यार धर्मरायन स्वर्गा वतना थंय
तितले वाईट करलेले दुर्योधना आदी थंय कसले आशिल्लीची मागीर धर्मरायाले भावंड नरकांत कसल्या दिसलींची असल पुरे संशयात्मक विशय म्हणटाचे हाका आनी चावन कसं खातीर तशें जाल्लें म्हळ्यार गुढार्थ हे पुरे महाभारत तात्पर्य निर्णयांतो सर्व समस्ये कसं सकड दिसता हाका पुरे परिहार दिवचे असेल विचार तांत बरयला. तशी यती प्रणवकल्प संन्यासाश्रम स्वीकार करचे वेळाक कसकस पद्दती एक अनुसरसुका आनी करखा जाल्ले क्रियाकलाप कसकसल या पुरय परिपूर्ण जावन तांत विवरण दिला. आनी जयंती निर्णय कृष्ण जन्माष्टमीचे व्रत विधान कसले पूजा पद्दती कसले खंयचे दिसाक कृष्ण जन्माष्टमी करचे इत्याक त्या रोहिणी नक्षत्र चंद्रोदया आसतना कोरका इत्याक या पुरे जयंती निर्णय म्हणून म्हणटाचे हाका अंत हे केला. ಒಟ್ಟು ಹಂಗ 37 ग्रंथ जाल्लींची. तशी या सर्व ग्रंथाक सर्व मूल ग्रंथ म्हणून म्हणचे हे मध्वाचार्यानं रचन केले. आनी आमी मध्वाचार्यांगेल शिष्यवर्ग कोण कसले इत्या म्हणून पळया. त्या फायते दिसा आमी पळया. आजी सांगेल सर्व विशय मध्वाचार्यांगेले जीवनचरित्रेचे सर्व विशय परमात्माला गुरुंगेल चरणांक समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा प्रकृति हे स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. श्री हरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता.